आता कालच्या व्हिडिओत तर बघितलं की हे सगळे हरभरे ना मी घाटे काढून घेतलेत. आता हे सोलायची आणि मग त्याची उसळ करायची. तर चला कष्ट केल्याशिवाय तर पर्याय नाही. असो, तर मी हरभऱ्याबरोबरच आहे ना काल येताना मुळा घेऊन आले होते. मुळा खूप छान दिसला होता म्हणून घेऊन आले होते. तर मुळ्या बघा आता किती सुंदर आहे आणि काल रात्रीच आणला आहे तरी पाला बघा किती छान सुकून गेलेला आहे तो. काल आणला तो खूप छान हिरवागार वाटत होता आणि हिरव्या भाज्या आहेत ना आणल्या ना की लगेच केल्या ना तर खूप छान लागतात चवीला पण आणि खायला पण. ते भाज्या ठेवून फ्रीजमध्ये मग त्या खाण्यामध्ये त्याची मजा नाही राहत. तर असो, मुळ्याचं काय करणार आहे ते मी पुढच्या भागात तुम्हाला तर सांगतेच. पण आत्ता मी सध्या या पाल्याचं काय करणार आहे ते सांगते. बऱ्याच ठिकाणी या पाल्याची ना भाजी करता मध्ये, पण भाजी मला नाही जास्त आवडत. तर मी हे ना शक्यतो कच्चं खाण्यासाठी प्रेफर करते. तर जेवढ्या हिरव्या भाज्या कच्च्या खाताल ना कमी शिजवता तर त्या खूप छान शरीराला असतात, फायदा देतात. तर चला हे मस्त पाला मी स्वच्छ धुवून नळाखाली घेते. आणि पाला ना हा खरंच खूप पौष्टिक आहे. छान धुवून घ्यायचा, 2-3 वेळा वॉश करायचा, थोडा निथळून घ्यायचा आणि कापडाने पुसून अशी ह्याची सगळी पानं आहेत ना तोडून घ्यायची. मस्त एक एक पानं पिवळी सरमध्ये पानं आली असेल तर ते काढून टाका. जेवढी हिरवी हिरवी पानं दिसतात ना तेवढी काढा आणि थोडंसं कोवळं एखादं देठ आलं ना तरी छान वाटतं, चवीला खायला छान लागतं. तर आणि पानं छान निवडून घेतली ना की मस्त अशी चिरून घ्या बारीक, जितकी बारीक चिरता येतील ना तितकी छान बारीक चिरून घ्या. तर बारीक चिरून घेतली की सगळी ती एकत्र करून घ्या. एका भांड्यात काढा, त्याच्यावरनं कूट घाला, लाल तिखट घाला, मीठ घाला चवीनुसार, थोडीशी साखर घाला आणि एक लिंबू घाला. आता हे सगळं करतानाचा माझा व्हिडिओ करायचा तो स्किप झालेला आहे. तर हे छानपैकी मी ह्याच्यावर लिंबू पिळला आहे आणि टेस्ट बॅलन्स करण्यासाठी किंचित साखर घाला. आणि मी आहे ना सध्या स्टँड माझं तुटलं आहे, त्याच्यामुळं मी आता हातातच घेऊन शूट करते म्हणून हा व्हिडिओ असा विचित्र शूट झाला आहे. तरी पण हरकत नाही, थोडं दिसतंय तुम्हाला. तर ही मस्त फोडणी केली, जिरे, हिंग, मोहरी आणि आपलं हळद घालून. तर मस्त ही छान घालून घ्या. तुम्हाला जर आवडत असेल त्याच्यामध्ये छोटा कांदा बारीक चिरून घातला तरी छान लागतो, एखादा टमाटा घातला तरी छान लागतो. पण मी हे असंच खाणार आहे नुसतं. आणि मस्त चमच्याने नाही, मस्त हाताने कुस्करून छान कालून घ्या आणि टेस्ट करून बघा. इतकी सुंदर लागते, आंबट, तिखट, गोड सगळी टेस्ट बॅलन्स होते आणि खूप छान लागते. नुसती खायला तर छानच आहे. हे आपलं इंडियन गावठी सॅलड म्हटलं तरी चालेल, मस्त लागतं खायला. वेट जर्नीसाठी खूप छान आहे. आता वेट जर्नी म्हटलं तर पुढचं सांगतेच, मी वेट जर्नी करत आहे सध्या स्टार्ट. आणि जेवण वगैरे करून भाकरी करून बघा मी आता थोड्या वेळाने ना 1-2 तासांनी मी असं चालायला ट्रेडमिल लावलं होतं. आता ही घेतली आहे मिस्टरांसाठी, पण उपयोग सगळेच करतात. असो, फायदा तर सगळ्यांनीच करून घ्यायला पाहिजे. तर आता हे थोड्या वेळ मी वॉकिंग केलं दुपारी. मस्त खूप दमले होते, जास्ती दमले होते चालून. तरी मी फार वॉकिंग नाही करत ह्याच्यावर, पण आपल्या स्वतःच्या शरीरासाठी फिट राहण्यासाठी हे काही ना काहीतरी गोष्टी करायलाच लागतात. तर असो, दमले आहे आता. मस्त मी ब्लॅक कॉफी घेणार आहे. तर या मंडळी ब्लॅक कॉफी घ्यायला. बाय.